राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खारघर शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, प्रमोद बागल तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खारघर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्या घरकुल सेक्टर 15 येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले आहे। खारघर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवण्यासाठी पक्ष संघटन वाढवेन असा विश्वास यावेळी खारघर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। बघा, आज आमच्या खारघर शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा शिंदे यांना खारघर शहराची जबाबदारी आमचे आधारस्तंभ सतीश पाटील साहेब यांनी दिलेली आहे। खरं तर ते जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम करतच आहेत, पण त्यांच्या सोबत जे लोक त्यांनी घेतलेली आहेत, आज त्यांच्या ज्ञानेश्वरदादा शिंदे यांच्या ऑफिसचं उद्घाटन आहे। बघाल तुम्ही ऑफिसच्या दरवाजावर एक ब्रीद वाक्य लिहिलंय, जिंकायला जेव्हाच मजा येते जेव्हा सर्वजण सोबत असतात। सर्वजण सोबत घेऊन जाण्याची जी काय विचार आहे हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची शिकवण आहे की या राज्यातल्या या देशातल्या सर्व वंचित घटक असू द्या, सगळ्यांना सोबत जाण्याची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात असताना आज ज्ञानेश्वर दादांवर सतीश दादांनी जी काही जबाबदारी दिली ती उत्कृष्टरित्या पार पाडतील। पण खारघर येथे आज या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन झालं। या ऑफिसमधून सगळ्याच लोकांची जी काही कामं असतील ती ज्ञानेश्वर दादा उत्तमरित्या पार पाडतील आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील याचा मला ठाम विश्वास आहे। आणि त्यांना जे काही बळ लागेल ते आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू। आज खारघर शहराचं राष्ट्रवादीचं ऑफिस ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्या आमच्या नेत्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस भावनाताई घाणेकर, या प्रसंगी उपस्थित आमचे युवकांचे कोकणची ज्यांच्यावर जबाबदारी टाकली ते प्रमोद बागल, या आपल्या प्रदेशचे सरचिटणीस तुषार पाटील आणि आपल्या कलंबोली शहराचे शहराध्यक्ष युवकांचे ते सुद्धा आलेले आहेत, कलंबोलीहून युवक सुद्धा आलेले आहेत। ज्यांच्यासाठी हे ऑफिस उघडलं झालंय हे ज्ञानेश्वर शिंदे साहेब खऱ्या अर्थानं या खारघर मधल्या ज्या नागरी सुविधा ज्या आहेत त्या सोडवण्याकरता त्यांना ते बळ दिले आणि ते खऱ्या अर्थानं त्यांना जेव्हा नेमणूक केली तेव्हा त्यांनी ते खारघर विषयी नागरी सुविधांविषयी सतत माझ्याकडे पाठपुरावा केला। आणि ह्या एरियात घरकुलमध्ये आपण पाहिलं असाल भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक आहेत, परंतु सगळे सुस्त झालेले आहेत आणि खारघरमध्ये एक त्वेषाने लोकांचं नागरी सुविधांच्या बाबतीत बऱ्याचशा अडचणी आहेत। पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं असाल कुठल्या अडचणींना नागरिकांना तोंड द्यावं लागते, रोडची काय परिस्थिती, मार्केटची काय परिस्थिती, सगळी दैनावस्था होऊन ठेवलेली आहे। खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर खारघर या सिडकोने एक नंबरचं बनवलेलं होतं, परंतु 5 वर्षांनंतर या महापालिकेच्या याच्यात त्याची एकदम दैनावस्था झालेली आहे। ते पुढं आम्ही कशा रीतीने करता येईल आमच्या मोठ्या साहेबांचा आदेश आहे काय पहिलं तुम्ही तुमची जी नागरी सुविधा लोकांसाठी जी आहेत झटताय तुम्ही त्यांची अटी झटा आणि नंतर मला भेटायला येत जा। त्याप्रमाणे आम्ही इथे लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे। अडीअडचणीला मी आहेच आणि जर वरती काही अडीअडचणी मोठ्या असतील, एमडीना भेटायचं असेल तर ताईंना घेऊन आम्ही या जरूर काही नागरी प्रश्न ते सोडवण्यासाठी आम्ही एमडींशी मुलाखत घेऊ। सर्वप्रथम आज माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आदरणीय भावनाताई तसेच सतीशजी पाटील साहेब, प्रमोद बागल साहेब, तुषारभाई पाटील यांनी उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो। पाटील साहेबांनी माझ्यावर शहर अध्यक्ष ही जबाबदारी दिली तर त्या जबाबदारीसाठी मी परिपूर्ण म्हणजे जबाबदारीनुसार मी काम करेन।
खारघर हे पनवेलमधील सर्वात नावाजलेलं शहर आहे आणि तिथे समस्यांचं माहेरघर झाले. आज आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, पण तिथे आज समस्यांचं माहेरघर झालं. जवळपास मी या महिन्यामध्ये 200 प्रिंटआउट पाटील साहेबांकडे पोहोचवल्या की इथे म्हणजे खारघर मधील पूर्ण समस्या, त्यांनी मला योग्यरित्या त्याचा पाठपुरावा करून आम्ही पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना आम्ही निवेदनं दिली आहेत. तसेच अजून काही समस्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी म्हणजे या पदानुसार बांधला गेलेलो आहे. येणाऱ्या काळामध्ये खारघर शहरामध्ये पक्षवाढीसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जोडू आणि येणाऱ्या महानगरपालिकेसाठी आम्ही परिपूर्ण आहोत असं आम्ही जाहीर करून दाखवू. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खारघर शहराच्या ऑफिसचं उद्घाटन आमच्या नेत्या आदरणीय भावनाताई घाणेकर, जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभ माजी नगरसेवक सतीश पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच माझे सहकारी तुषारभाई पाटील, इरफान, नितीन असेल, सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम झाला. खऱ्या अर्थानं यापूर्वी खारघर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात होतं आणि जेव्हा ज्ञानेश्वर शिंदे साहेबांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तेव्हापासून ज्ञानेश्वर शिंदे साहेबांनी महानगरपालिका असेल, सिडको असेल आणि खारघर मधल्या विविध समस्या असेल यांचा कायम आवाज उठवत आलेत आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये खारघर हे कॉस्मोपॉलिटन शहर असून पक्ष संघटनेच्या बाबतीत ज्ञानेश्वर शिंदे साहेब नक्की न्याय देतील. पक्ष संघटना खारघर शहरात जास्तीत जास्त प्रमाणात वाढेल असा आम्हाला विश्वास वाटतो.